नमस्कार मंडळी, दिव्याच किचनमध्ये तुमचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत स्टार्टर किंवा आपण याला चकनाही म्हणू शकतो। खूप छान लागतो, मुलांनाही खूप खायला आवडतो। छान कुरकुरीत असा मस्त बनतो। चला तर मग आपण सुरुवात करूया। मी येथे घेतले होते 2 वाटी चणा, रात्रभर भिजवू दिले होते। सकाळी धुवून घेतले, त्यांना पाणी निथरू दिलं। आता कुकरमध्ये घालायचं पाणी, छोले व्यवस्थित बुडतील एवढं पाणी घालायचं। त्यात घालायचा चणा, त्यात घालायची हळद आणि चवीनुसार मीठ। 2-3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या। जास्त मऊ पण नाही शिजवायचा आणि जास्त कच्चाही नाही राहू द्यायचा। भाजीला शिजवतो त्याच्यापेक्षा 1 शिट्टी कमी घ्यायची। चला तर आपण त्याचं आता मॅरिनेशन करून घेऊ। त्यात घालायचा अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मॅगी मसाला, जसं आपण चवीनुसार टाकू शकतो मॅगी मसाला। त्यात घालायचा 1 चमचा छोले मसाला। मी त्यात घातले 3 चमचा चिकन टिक्का मसाला। चिकन टिक्का मसाल्याचा कलरही छान येतो, टेस्टही छान लागते आणि चवीला खूप छान लागतो व कुरकुरीतपणाही येतो। त्यानंतर घातलेत मी 2 चमचा कॉर्नफ्लॉवर, 2 चमचा बेसन आणि 2 चमचे दही। मस्त मिक्स करायचं, लागेल तसं पाणी घालायचं आणि घुटणं मोडत राहायचे। घट्ट अशी पेस्ट करायची, लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत राहायचं। जास्त पातळही नाही होऊ द्यायचं आणि जास्त घट्टही नाही राहू द्यायचं। हे बघा, मी सर्व गिठोड्या मोडून एकत्र मस्त मिक्स करून घेते। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, कन्सिस्टन्सी एकदम मस्त बनली आहे। तुम्हाला जर चिकन टिक्का नको वाटत असेल तर तुम्ही त्याऐवजी कॉर्नफ्लॉवरही वाढवू शकतात आणि बेसन पीठही वाढवू शकतात। मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊ। तेल अतिशय मस्त कडक झालेलं पाहिजे, म्हणजे छोले असे खाली चिपकून राहत नाही। गरम होतं तोपर्यंत आपण इकडे चणे मिक्स करून घ्यायचे। चणे जास्त शिजवू दिले नाही, त्याचं पाणी मस्त निथरवून घेतलं आहे व ते एकत्र मिक्स करून घ्यायचे। कोटिंग पूर्णकडे लागलं पाहिजे, बॅटर हे पूर्ण चण्यांना लागलं पाहिजे। मस्त असे एकजीव करून घ्या त्यांना। लक्षात ठेवा, छोल्यांमध्ये पाणी नको, नाही तर मिश्रण पातळ होईल। तेल व्यवस्थित तापवू द्या, मावतील तेवढे त्यात घालायचे आणि लो फ्लेमवर मस्त असे तळू द्यायचे। चणे हे आतमध्ये शिजलेले असतात, फक्त बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत त्यांना छान असं तळू द्यायचं, हलवत राहायचं त्यांना। ते 4 मिनटं लो फ्लेमवर तळू द्यायचे। शेवटचे 5-10 सेकंद गॅस थोडा मोठा करून घेऊ, म्हणजे कुरकुरीत होत आहे। छान असा कलर पण आलेला आहे, त्यांना मस्त असे कुरकुरीत दिसतात येते। चला तर आपण काढून घेऊ त्यांना। चला तर मग तयार आहे आपला चना कोलीवाडा। या सर्व खायला छान लागतो मस्त। तुम्हीही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा, नक्की मुलांनाही नक्की आवडेल आणि सर्वांनाही नक्की आवडेल। स्टार्टर म्हणून तर खूप बेस्ट। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच नवीन रेसिपी दर आठवड्याला तुमच्यासमोर घेऊन येणार आहेत दिव्यास किचन। थँक्यू।